नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण नवीन व्हिडिओ जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात किती न्यायालये आहे? महाराष्ट्रात किती न्यायालये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 29. महाराष्ट्रात एकूण 29 न्यायालये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 720. महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी 720 आहे मित्रांनो किलोमीटर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्याची खोरी वेगळी झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नद्याची खोरी वेगळी झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे भारताचे क्षेत्रफळ दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचे भारताचे क्षेत्रफळ दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो भारताच्या क्षेत्रफळ दृष्टीने. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणते शहर महाराष्ट्राचा हरिपाठ ओळखले जातात? कोणते शहर महाराष्ट्राच्या हरिपाठ म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नाशिक. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, संत राष्ट्र तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे स्थित आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नागपूर येथे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांचे टोपण नाव मित्रांनो बालकवी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठल्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, धुळे. धुळे शहरामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षी सुरू झाला? महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा 1945 रोजी सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, केसरी या पुस्तकाचे पहिले संपादक कोण? केसरी या पुस्तकाचे पहिले संपादक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, आगरकर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य हे ऑप्शन क्रमांक 2, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतात कोठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, वाराणसी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, थॉमस बाक हे सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात 15 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो वाचन प्रेरणा दिन. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे होणार आहे? 54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो गोवा या राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पितळ धातू टिंबपासून तयार करतात. पितळ धातू हे तांबे आणि जस्तपासून तयार करतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तलाश इंसान की हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे?
तलाश इंसान की हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी तलाश इंसान हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 दुसरे बाजीराव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आनंदीबाई जोशी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कोयना नदीला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुढील वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले. विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो भूतकाळ. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पोपट या नावाचे स्त्रीलिंग रूप कोणते? पोपट या नावाचे स्त्रीलिंग रूप कोणते? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मैना. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्यात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर हे मुलामगिरी हे सर्वोच्च आहे मित्रांनो शिखर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, वेबसाईटवरील प्रथम पेजला काय म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो होम पेज. वेबसाईटच्या वरील प्रथम पेजला काय म्हणतात? तर होम पेज. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, FTPचे पूर्ण रूप नाव काय? FTPचे पूर्ण नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल.